नमस्कार मित्रांनो, तू हिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता मित्रांनो नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता मात्र सौदामिनी देशमुख म्हणजे लावण्याची आई येणे आता अर्णव ईश्वरी यांना खोटं सांगितलेलं आहे की आता हे शेअर्स मात्र 50% शेअर्स माझ्या कंपनीला म्हणजे विकले गेलेले आहेत, परंतु आता हे शेअर्स मात्र गहाण ठेवले गेलेले आहे याचं सत्य अर्णव आणि ईश्वरी यांच्यासमोर आलेलं आहे। आणि त्या सत्यातून मात्र आता अर्णव ईश्वरी यांना कोणता भयानक क्ल्यू मिळतो आणि यामध्ये रमाकांतची मदत यांना कशी होते आणि त्यात म्हणजे आता नम्रताने सुद्धा ह्या वल्लरीचं सगळं सत्य सांगितलेलं असतं की हे सगळं तिने का केलंस आणि आता मात्र ह्या सौदामिनी आणि ह्या राकेश यांचं कोणतं भयानक सत्य आणि त्यांचा जो काही व्हिडिओ आहे तर तो जो राकेश आणि सौदामिनी या दोघांमध्ये झालेला जो सौदा आहे तर त्याचा व्हिडिओ मात्र आता सगळ्यांच्या समोर अर्णव आणि ईश्वरी म्हणजे कोर्टामध्ये यांनी दाखवलेला आहे। आणि सौदामिनी देशमुख हिला आता हे शेअर्स मात्र आता विकले गेलेले नाही आणि या खोट्या आरोपाखाली तिने जे काही आता सात्विक फॅशनची कंपनी लुबाडण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे, जो कट रचला होता त्याचं सत्य बाहेर आल्यानंतर सौदामिनीला कशी जेल होते आणि रमाकांत मात्र तिला आता सगळं काही सत्य दाखवून तिचा आता मागे राहिलेला बदला कसा पूर्ण करून घेतो हे मात्र आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता हे तोहेरी माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो हे बघा, घरामध्ये आता वल्लरीचं कारस्थान सुरू असतं, कारण नम्रताचे कान भरून ती आता नम्रता आणि आकाश या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न तर करत आहेच, परंतु ईश्वरी आणि नम्रता या दोघीमध्ये जर भांडण लागले तर मात्र नम्रता आपला हक्क मागू शकते आणि ईश्वरीला ऑफिसमध्ये जाण्याचं कसं बंद करायचं यासाठी हिचे प्रयत्न सुरू आहेत, म्हणून मात्र ती नम्रताचे कान भरत आहे। परंतु आता नम्रताला आता हे सगळं काही लक्षात येते की आपण ईश्वरीला बोलतो तर ईश्वरीची काही चूक नाही, ती आपली काळजीच घेते, ती जे काही करते ते सगळं काही आपल्या भल्यासाठी करते, म्हणून नम्रता आता ईश्वरीची माफी मागायला येते। तेव्हा ईश्वरी नम्रताला म्हणते की हे बघ नमुताई, तू माझ्यापेक्षा मोठी आहे, तू माझी माफी मागू नकोस, परंतु आता जे झालेलं आहे तर त्यातमध्ये माझी चूकच आहे, मी सगळं काही तुझ्यावर टाकून ऑफिसला जात होते, ऑफिसमध्ये सुद्धा खूप काही आता का म्हणजे असं सध्या परिस्थिती सुरू होती, त्यामुळे अर्णव सरांना आणि आकाश भाऊजींना मदत करणं हे माझं कर्तव्य होतं, म्हणून मी ऑफिसला जात होते, पण आजपासून मी ऑफिसला नाही जाणार, तू आराम कर, घरातील सगळी काही काम मी करते। नम्रता म्हणते की नाही इशू, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली, परंतु आईंनी मला भलतं सलतं सांगितले, त्या कायम तुझ्या विरोधात बोलत आहेत, त्या का असं करतात तेच मला कळत नाही। त्यावरती आता ईश्वरी विचारते की आई म्हणजे मामींना काय झालं असेल आणि मामी तर पहिल्यापासून माझा अपमानच करतात, माझा रागराग करतात, पण आता मात्र ते आपल्या दोघीमध्ये भांडण लावण्याचा का प्रयत्न करत आहे। तेव्हा आता नम्रता म्हणते की हो ना, मला तेच कळत नाही। तर ईश्वरी आणि नम्रता या दोघीमध्ये प्लॅन होतो, कारण आता वल्लरीकडून नक्की काय आता हे सर्व ती कशासाठी करते, नक्की काय भांडण लावण्याचा प्रयत्न ती का करत आहे हे काढण्यासाठी नम्रता आणि आता ईश्वरी यांच्यामध्ये प्लॅन झालेला असतो, कारण तू मामीशी गोड बोलायचं आणि तुम्ही असं ईश्वरीबद्दल का वागतात हे मामीकडून काढून घ्यायचं आहे, असं आता ईश्वरीने नम्रताला सांगितलं असतं। ईश्वरी म्हणते की ठीक आहे आणि नमुताई आता सुद्धा म्हणते की हो इशू, तू काही काळजी करू नकोस, आता मामी असं म्हणजे आई असं का वागतात याचं सत्य मी शोधून काढेलच। आता ईश्वरी म्हणते की हे बघ नमुताई, तुला वेळ हवा असेल तर तू आकाश भाऊजींना घेऊन बाहेर फिरायला जाऊ शकते आणि खरंच तुम्हाला सुद्धा मोकळा वेळ हवायला आहे आणि मी आज घरातील सगळं काही काम करते, तू जा। त्यानंतर आता इकडे रमाकांत आलेला असतो, ईश्वरीने रमाकांतच्या सर्व काही कानावर घातलेलं असतं। रमाकांतला असं वाटतं की अर्णवला ऑफिसमध्ये इतकं टेन्शन सुरू आहे आणि मग आपली काहीतरी मदत व्हायला नको का, जर आपल्याला काही समजले तर आपण नक्की मदत करू शकतो। तेव्हा लगेच म्हणजे अर्णवला तो बोलायला येतो। अर्णव आणि ईश्वरी हे चहा वगैरे घेत असतात। रमाकांत म्हणतो की हे बघ चिंटू, आणि जर तुला काही मदत लागली, सध्या परिस्थिती तशी सुरू आहे ऑफिसमध्ये आणि मी काही मदत जर करू शकलो तर नक्की मी मदत
करतो, प्लीज तू माझी मदत घे. परंतु अर्णवला अजून रमाकांतचा राग असतो. अर्णव म्हणतो की नाही, मला कसलीही मदत नाही, ही कंपनी मी स्वतः उभी केलेली आहे, त्यामुळे ही कंपनीचं सगळं काही मीच बघेल, तो हक्क माझा आहे. म्हणून तो काही मदत घ्यायला तयार नसतो. परंतु आता अंजली आणि ईश्वरी मात्र रमाकांतला जे काही अगोदरचं ज्ञान आहे, आता हे शेअर्स आहे तर ते आता गहाण ठेवले गेलेले आहेत आणि याचा पुरावा कसा मिळवायचा, रमाकांतला याचं सगळं काही आता माहिती असते. तेव्हा ईश्वरी बाबांना म्हणते की बाबा हे बघा, जी अर्णव सर जरी तुम्हाला नाही म्हटले तरीसुद्धा तुम्हाला पूर्ण हक्क आहे, हे सगळं काही तुमचंसुद्धा आहे, तुम्ही मनाला वाईट वाटून घेऊ नका. कारण अर्णव सर आत्ता रागात आहे, आता काहीतरी नक्की त्यांना आपल्याला समजण्याची गरज आहे. आणि बाबा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, आत्ता हीच वेळ आहे की तुम्हाला सिद्ध करून दाखवण्याची आणि अर्णव सरांच्या मनातील गैरसमज दूर करण्याची. त्यामुळे तुम्ही प्लीज लवकरात लवकर जे काही तुम्हाला करता येईल ते तुम्ही करू शकतात आणि त्यासाठी जर तुम्हाला काही मदत लागली तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. तेव्हा अर्णवला आता ही सौदामिनी आहे तर तिच्याबद्दल मात्र आता काय काय माहिती आहे हे सगळं काही रमाकांत शोधायला सुरुवात करतो. आणि ही लावण्या ही तिची मुलगी आहे आणि ईश्वरी मात्र लावण्याला फोन करते आणि लावण्याला फोन करून सगळं काही सांगते. तर लावण्य आता बदलली असते, कारण ईश्वरीने लावण्याला आता सगळं काही सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस मात्र हे जे काही अर्णव आणि ईश्वरी जे पेपर्स आहे तर ते डॉक्युमेंट चेक करतात आणि त्यामध्ये त्यांना असं काहीतरी सत्य मिळतं की आता हे शेअर्स विकले गेलेले नाही तर गहाण ठेवले गेलेले आहेत. मग आता हे गहाण ठेवलेले जे काही शेअर आहे तर ते शेअर्स मात्र मागे कसे घ्यायचे. आणि आपल्याबद्दल इतका कट रचलेला आहे, सौदामिनी देशमुख आपल्याशी खोटं बोलते आणि ही कंपनी ताब्यात घेण्याचा ती प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता किती काही झालं तर त्या आरोपाखाली आपण तिला जेलमध्ये पाठवू शकतो, तिच्या विरोधात केस लढू शकतो आणि तिची जी काही रक्कम आहे तर ती आपण तिला परत देऊ शकतो. असं तर रमाकांतने एक आता भयानक असा प्लॅन शोधून काढलेला असतो. आणि सौदामिनीच्या विरोधात मात्र आता जो काही पुरावा, जे डॉक्युमेंट्स त्यांना मिळालेले आहेत आणि तेच डॉक्युमेंट्स मात्र आता हा रमाकांत तेथे घेऊन आलेला असतो. पण त्या अगोदर तो अर्णवला म्हणतो, हे बघ तू जेलमध्ये जायचं आणि राकेशकडून नक्की काय आहे ते शेअर्सबद्दल सगळी माहिती काढून घ्यायची आहे. राकेशशी खोटं बोलायचं, परंतु ते सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. राकेशने ते शेअर विकले गेलेले नाही तर गहाण ठेवले गेलेले आहे हे फक्त राकेशला माहिती आहे. त्यामुळे राकेशचे सत्य कबूल करू शकतो आणि त्याच्याकडून कबूल करण्यासाठी कोणता प्लॅन आपल्याला करायचा आहे, जेणेकरून आता राकेशला आपण असं सांगायचं की तुझी जेलमध्ये आम्ही सुटका करू. कारण तुला जर आता जेलमधून सुटायचं असेल तर ते शेअर्सबद्दल जे काही त्याने आता गहाण ठेवले गेलेले आहे आणि ते गहाण कशावर ठेवले गेलेले आहे, नक्की याचं सत्य काय आहे हे सगळं त्याच्याकडून वधून घ्यायचं आणि त्याची जेलमधून तर सुटका करायची नाही, पण त्याला असं आपण दाखवायचं. यासाठी रमाकांतने भयानक प्लॅन करून आता अर्णवला या संकटातून बाहेर काढलेलं आहे. राकेश जेव्हा खरं बोलून जातो त्याला तर माहितीच नसतं की अर्णव हे सगळं काही आता म्हणजे रेकॉर्ड करून घेत आहे. आणि अर्णवने हे सर्व रेकॉर्ड करून घेतल्यानंतर आता कोर्टामध्ये केस उभी राहते आणि सौदामिनीच्या विरोधात अर्णव आणि आता हा ईश्वरी रमाकांत यांच्याकडे खूप काही पुरावे असतात. आणि ऐनवेळेस जेव्हा कोर्टामध्ये केस येते तर सौदामिनी आणि रमाकांत हे दोघंही समोरासमोर येतात. तेव्हा आता मागच्या वेळेससुद्धा या सौदामिनीने मात्र अर्णवच्या बाबांना रमाकांतला फसवलेलं असतं आणि त्याचे काही पुरावे रमाकांतकडे असतात आणि त्याचाच फायदा मात्र आज चिंटूसाठी झालेला असतो. आणि शेवटी आता सौदामिनी आता ही जी काही खोटं बोललेली आहे, जे कंपनीचे तिने हक्क घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते सगळं काही मात्र आता अर्णवला आणि रमाकांतने पुरावे देऊन कोर्टासमोर सिद्ध केलेलं असतं. आणि त्यांच्या वकिलाने हे सर्व काही सिद्ध करून शेवटी सौदामिनी देशमुख यांच्याविरुद्ध आता हे सगळे काही पुरावे दिलेले आहेत. त्यामुळे सौदामिनीला आता जेल होते. सौदामिनीने खोटं वागल्यामुळे आणि हे सगळे काही कंपनीचे हक्क लुबाडण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तिला आता जेल होते. आणि रमाकांत आता बरोबर त्याचा प्लॅन सक्सेस करून अर्णवला मदत करतो आणि शेवटी ह्या कंपनीचे सगळे काही हक्क मात्र परत अर्णवला मिळून दिलेले आहेत. तेव्हा आता अर्णवचा आपल्या बाबाविषयी असणारा गैरसमज दूर होतो. त्यानंतर आता अर्णव बाबांची माफी मागतो आणि अर्णव बाबांना म्हणतो की हे बघा, आज मी खरंच खूप मोठी चूक केली, माझ्या बाबांना ओळखण्यात मी चुकलो, म्हणून बाबांना तो घट्ट मिठी मारतो. ईश्वरीला फारच
खूपच आनंद होतो. तेव्हा तो ईश्वरीवर खूपच खुश असतो, कारण आज तिच्यामुळे माझे डोळे उघडलेले आहेत. ते अर्णवच्या लक्षात येते आणि अर्णव ईश्वरीला जवळ घेतो आणि शेवटी तिला आपल्या प्रेमाची कबुली देतो आणि सगळं काही छान होतं. कारण ईश्वरीने आता ह्या घरासाठी खूप काही केलेलं आहे. स्वतःचा आनंद विसरून तिने आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे ते केवळ आपल्या घरासाठी केलेलं आहे. आता ईश्वरीला फक्त नक्की माझ्या आईला आणि रमाकांत बाबांना दोषी ठरवणाऱ्या बाईला तिचा पत्ता शोधायचा असतो. त्यासाठी आता ईश्वरीची पुढची मोहीम सुरू होते आणि इतक्या मोठ्या संकटातून आता वाचवल्यानंतर घरामध्ये एक छान पार्टी ठेवली जाते. सगळेजण खूप छान एन्जॉय करतात. तेव्हा मित्रांनो, ह्या पार्टीमध्ये आता जे सत्य समोर येणार आहे, कारण वल्लरीचं सत्य आता सगळ्यांच्या समोर येणार आहे, तर त्यामध्ये सुप्रिया अचानक मात्र ही राजशिर्क्यांच्या घरात आल्यानंतर ह्या वल्लरीचा पर्दाफाश होतो. तेव्हा मित्रांनो, पार्टीमध्ये नक्की आता काय घडतं ते बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.